करतो। यज्ञाची तयारी चाललेली आहे, गावोगावी देशोदेशी आमंत्रणं गेलेली आहे, चारही वेदाचे ब्राह्मण बोलवले आहे, साधू ऋषी मुनी शंकराचार्य आदी सगळी मंडळी त्या ठिकाणी बोलवलेली आहे। आणि ही तयारी चालू असताना तिकडे इंद्राचा आणि विषपर्वा या दोघांचं युद्ध झालं। देवाची दानादान झाली। बृहस्पतींनी सांगितलं की तुम्ही असं करा की दशरथ राजाला विनंती करा आणि त्याची मदत घ्या। म्हणून इंद्र आणि सगळी मंडळी अयोध्येला आली आणि दशरथाला विनंती करता की महाराज असं अशी वृषपर्व्याने स्वर्गावरती स्वारी केलेली आहे, तेव्हा तुम्ही आमच्या मदतीला यावं अशी देवगुरु बृहस्पतींची आज्ञा आहे। त्याप्रमाणे आधी देवकार्य आपल्या घराचा सोहळा राजाने बाजूला ठेवला आणि देवकार्याकरता आधी गेलेला आहे। यज्ञाची तयारी चालू असताना यज्ञ थांबवला, तयारी थांबवली आणि देवांच्या मदतीकरता देवकार्याकरता दशरथ महाराज निघाले। दशरथांचं काही सुद्धा मागे लागली, तिने आज आमच्या सगळ्यांचे आराध्य प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव आहे। आम्ही सर्व अति आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत आहे। आज आम्हाला विशेष आनंद आहे, कारण आता आमचे प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी स्वतःच्या मंदिरात विराजमान झालेला आहे। म्हणून आम्हाला आज या राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात विशेष आनंद होत आहोत।